कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं राजू, तिला गजरा द्यायला तिला केस आहे ती का बघ आधी। तिला बाई तरी कसं म्हणायचं? अशी कुठं बाई असते होय? छान दिसतोय ग। काय मावशी, बघा छान दिसतोय ना, दाखव की त्यांना। मी मगाचपासून बघतोय तुमचं काहीतरी गुलगुलू चाललंय। बाई अशी असते का, बाई तशी असते का? मला ना राहवलं नाही आधी, पण मी जरा थोडं कंट्रोल केलं। म्हणलं आपण इथे पाहुणे आहोत, उगाच काहीतरी बोलायला नको। पण आता मला राहवत नाहीये म्हणून बोलतोय। तुम्ही म्हणत होता ना बाई अशी असते का, बाई अशी कशी असू शकते? वयाच्या 14व्या वर्षी वडील गेल्यानंतर आपल्या घराची जबाबदारी घेणं, आपल्या आईला, आपल्या बहिणीला, आपल्या आजीला सांभाळणं, बहिणीचं सगळं शिक्षण करणं, घरच सांभाळणारी अशी कुठे बाई असते? ज्या क्षेत्रामध्ये फक्त पुरुष काम करतात, गॅरेजमध्ये, त्या क्षेत्रात खूप चांगलं नाव कमवणं आणि एक गॅरेज 14 वर्ष चालवणं, हे कोण करतं? अशी कुठे बाई असते? ज्या वयात तुमच्या घरातल्या मुली भातुकली खेळत होत्या, इनफॅक्ट तुम्ही सुद्धा भातुकली खेळत होता, त्या वयात आमच्या शिवानी अख्खं घर पोचलंय, अशी कुठे बाई असते? सर्वसाधारणपणे मुलीनं अन्यायाविरुद्ध लढत नाही, आवाजच उठवत नाही, पण आमची शिवा अन्यायाविरुद्ध आवाज उठवते आणि समोर आल्याला नडते सुद्धा। आमची शिवा फक्त मनगटामध्ये बांगड्या घालत नाही, तर ती समोरच्याला तोडते सुद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढते सुद्धा। आमची शिवा स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करते। पहिल्याच्या पुंग्या टाईट होतात जे तिच्या समोर येतात आणि जे तिला नडतात। एखाद्याला गरज पडली, एखाद्याला मदतीचा हात हवा असेल, तर शिवा धावून जाते, जीवाची पर्वा न करता। काय केसात मळलेला गजरा आणि अंगावरचे दागिने हे एखाद्या बाईवर शोभून दिसतातच, पण त्याच चौकटीतून एखाद्या बाईकडे बघणं ही गोष्ट चुकीची आहे ना? असं नाही वाटत तुम्हाला? आजकाल मुली कुठल्या कुठे गेल्या आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करतायत, आपलं नाव कमवतायत, आणि तुम्ही त्यांच्याकडे या नजरेने बघताय फक्त। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।